कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली असली तरी महायुतीनं एकत्रितपणे बहुमताचा आकडा पार केलेला आहे। मात्र त्यानंतर आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महापौर पदावरून तणावाचे चिन्ह निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळते। कारण शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं बॅनरबाजी केलेली आहे आपण बघू शकतो। बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती, शिवसेनेचा महापौर होणार अशा पद्धतीचा हा बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांचा नावाचा उल्लेख ज्यावर या सगळ्या बोर्डवर आपल्याला बघायला मिळतोय आणि अशाच पद्धतीचे हे सगळे बॅनर आहेत ते शहरभर झळकल्याचं देखील बघायला मिळते आणि त्यामुळे शिवसेना महापौर पदावर दावा करणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेनेच्या या दाव्याला महत्त्व देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण संख्याबळाचा विचार केला तर भाजपला 26 जागा मिळालेल्या आहेत तर शिवसेनेला 15 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे संख्याबळाचा जर विचार केला तर भाजप या सगळ्या महायुतीमध्ये मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे आणि असं असताना शिवसेनेनं केलेली ही बॅनरबाजी सध्या कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय आहे तो ठरल्याचं बघायला मिळते। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे सगळे बॅनर लावल्याचा दावा आहे तो केला जातोय। मात्र एकूणच आपण बघू शकतो की ही सगळी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता कोल्हापूरच्या महापौर पदावर शिवसेनेनं देखील दावा केल्याचं या निमित्तानं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।